नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे क्रॉपच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण आता नर्सरी मॅनेजमेंट नावाचा टॉपिक पाहतोय. त्याच्यामध्ये आपण नर्सरीचे टाईप पाहिले, त्याच्यानंतर साईट ऑफ लोकेशन ह्या पॉईंट पाहिला, त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे लेआउट ऑफ नर्सरी. आता लेआउट ऑफ नर्सरीसाठी तुम्हाला इथे फ्लोचार्ट एक डायग्रॅम दिलेली आहे आणि या डायग्रॅममध्ये नक्की 1 2 3 असे आकडे दिलेले आहेत आणि ते आकडे काय रिप्रेझेंट करतात हे इथं तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा शेजारी तर मेन रोड आहे, गेट आहे, नर्सरी रोड आहे, पाथ आहे, ऑफिस आहे, लेबर शेड आहे, स्टोअर रूम आहे, व्हेकल शेड आहे, पॉटेड प्लांट म्हणजे आपण पॉटमध्ये ठेवतो, सॅपलिंग म्हणजे रोपटं, सीडलिंग म्हणजे सुद्धा रोपटंच असतं, प्रोपोगेशन आपण कुठं करतो, शेडनेट हाऊस कुठे आहे, पॉली हाऊस कुठं आहे, सीडलिंग बेड्स म्हणजे वाफे वगैरे कुठं तयार केले आहेत, मदर बेड आपण कुठं तयार केलेले आहेत, वेल वॉटर सोर्स आपल्याकडे कुठे आहे, वॉटर पाईपलाईन कशी आहे, सॉईलचं डम्पिंग कसं करतो आहे, कंपोस्ट एरिया कुठे आहे, मदर प्लॅन्ट कुठे ठेवलेले आहेत, फेन्सिंग म्हणजे सभोवतानी कंपाऊंड कसं केलेलं आहे, प्लॅन्ट लायब्ररी आपल्याकडे आहे म्हणजे तिथं साठवून ठेवले थोडक्यात, आणि जनरेटर असे वेगवेगळे पॉईंट आपल्याला इथे या चार्टमध्ये दिलेले आहेत. ते नंबरच्या स्वरूपात तुम्हाला दाखवलेले आहेत. हे जरासं समजून घ्या. फक्त तो लेआउट आहे आणि तो आपल्याला इथं आता समजून घ्यायचा आहे. ए परफेक्ट मास्टर प्लॅन इज रिक्वायर्ड, अदरवाईज improper layout plan will cause considerable problem to nursery मॅनेजर इन फ्युचर. म्हणजे प्रॉपर जर प्लॅन नसेल तर मॅनेज करताना मॅनेजरला प्रॉब्लेम्स येतील. त्याच्यामध्ये रोड्स अँड पाथ्स विदिन द नर्सरी शुड बी केअरफुली प्लॅन्ड. आता या नर्सरीला जाणारा मेन रोड आणि त्याच्या आतले जे छोटे छोटे रस्ते असतील ते व्यवस्थित प्लॅन केलेले असावेत. Layout should be in such a way that enables operations to carry out smoothly in nursery so as to save labor and time. लेआउट अशा पद्धतीनं तयार केलेला असावा की त्या नर्सरीमध्ये वेगवेगळी कामं करणं सोयीचं व्हावं आणि कामगारांचा वेळ वाचावा. युजली ए रूम शेल्टर इज रिक्वायर्ड फॉर स्टाफ. शक्यतो एखादी रूम किंवा एखादं शेल्टर म्हणजे निवारा तिथं आवश्यक असतो स्टाफसाठी. अँड वॉचमन असेल तर वॉचमनसाठी. अँड व्हेअर इक्विपमेंट कॅन बी सिक्युअरली स्टोअर्ड. आणि त्याच ठिकाणी आपण आपली जी हत्यारं असतात ती तिथे साठवून ठेवू शकतो. अँड ओपन एरिया इज नीडेड ॲट वन एंड. एका बाजूला ओपन एरिया पाहिजे. व्हेअर वर्क such as sieving of the soil and filling of the container can be done easily. अशा पद्धतीचा ओपन एरिया असावा की जिथे माती चाळून घेतली जाईल आणि मग ती कंटेनरमध्ये भरली जाईल. ए नर्सरी इज इझिली अरेंज इन ए सिरीज ऑफ बेड्स. नर्सरीमध्ये असे ओळीने आपल्याला बेड्स तयार करायचे आहेत. विथ पाथवे बिटवीन देम. त्यांच्यामध्ये आपल्याला छोटा रस्ता ठेवायचा आहे. देअर शुड बी प्रॉपर प्रोव्हिजन फॉर रोड अँड पाथ. रोड आणि पाथचं प्रॉपर प्रोव्हिजन असावं. इरिगेशन जे आहे म्हणजे पाण्याची जी सोय आहे, इरिगेशन अँड ड्रेनेज चॅनल्स, मदर ब्लॉक्स, नर्सरी बेड्स, ग्रोईंग स्ट्रक्चर, स्टोअर, कंपोस्ट पीट, डिस्प्ले साईट कम सेल काउंटर. आता डिस्प्ले म्हणजे ज्या ठिकाणी आपण रोपं ठेवणार आहे ते, आणि त्याच ठिकाणी आपल्याला डिस्प्ले साईट म्हणजे ते ठेवलेलं आहे. म्हणजे जसं एखाद्या तुम्ही कपड्याच्या दुकानात जाता तेव्हा तिथे काचेंमध्ये काही ड्रेस साड्या वगैरे लावून ठेवलेले असतात शोमध्ये, किंवा तुम्हाला प्रत्यक्ष दिसावेत त्यासाठी त्याला आपण डिस्प्ले म्हणतो. किंवा एखाद्या शूजच्या दुकानामध्ये तुम्ही गेला तर त्या काचेच्या कपाटामध्ये असे शूज लावून ठेवलेले असतात, सँडल्स लावून ठेवलेले असतात. त्या पद्धतीनं या नर्सरीमध्ये जी प्लॅन्ट त्यांना विकायची आहे ती डिस्प्ले केलेली असतात. आणि तिथे डिस्प्ले नुसतं नाही करायचं, कम सेल काउंटर म्हणजे डिस्प्ले आहे तिथंच आपल्याला काउंटर ठेवायचं आहे, म्हणजे ती रोपं आपल्याला विकायची आहेत. द नर्सरी शुड बी कनेक्टेड बाय मेन रोड फॉर बेटर अप्रोच अँड डिस्पोजल ऑफ प्रोड्यूस. आणि ही जी नर्सरी आहे ती आपल्याला मेन रोडला जोडायची आहे, म्हणजे डिस्पोजल आपल्याला जे प्रोड्यूसचं करायचं आहे ते करणं शक्य होईल. आता याच्यानंतरचा पॉईंट आहे मेजर स्टेप्स इन नर्सरी लेआउट. लेआउटमध्ये महत्त्वाचे पॉईंट्स कुठले, तर पहिला पॉईंट आहे मदर ब्लॉक. आता मदर ब्लॉक म्हणजे काय समजून घ्या. द प्लॅन्टिंग स्टॉक दॅट मेंटेन ॲज ए सोर्स फॉर कमर्शियल प्रोपोगेशन. जो प्लॅन्टिंग स्टॉक आहे आपण ठेवलेला आहे, मेंटेन केलेला आहे, कशासाठी, तर कमर्शियल प्रोपोगेशन करण्यासाठी आपण तो ठेवलेला आहे, त्याला म्हणायचं मदर ब्लॉक.
is referred as mother block. Once a superior type of mother plant has been identified, एकदा का आपण superior टाईपचं मदर प्लांट आयडेंटिफाय केलं, इट शुड बी मल्टिप्लाय, त्याचं आपण मल्टिप्लिकेशन करतो, त्याची संख्या वाढवतो, अँड मेंटेन अंडर कंडिशन्स दॅट प्रिव्हेंट contamination and allow detection of any significant change from the original source. आता समजून घ्या, ते मल्टिप्लाय आपण करतो, अशा कंडिशनमध्ये मेंटेन करतो त्याला की तिथे पुन्हा कंटॅमिनेशन होऊ नये, त्याचं डिटेक्शन आपल्याला करता यावं. जर त्याच्यामध्ये काही बदल झाला जे ओरिजिनल होतं त्याच्यामध्ये, तर ते आपल्या लक्षात यावं, या पद्धतीनं ते मेंटेन केलं जातं. मदर प्लांट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएंट ऑफ नर्सरी. मदर प्लांट हे खूप इम्पॉर्टंट आहेत नर्सरीसाठी. देअर शुड बी प्रॉपर रेकॉर्ड अँड सर्टिफिकेशन ऑफ प्लांटिंग स्टॉक. तिथं आपण रेकॉर्ड मेंटेन केलं पाहिजे, आपल्याला प्लांटिंग स्टॉकचं सर्टिफिकेशन आपल्याकडं असलं पाहिजे. ॲज फार ॲज पॉसिबल मदर ब्लॉक शुड बी इन क्लोज प्रॉक्झिमिटी, आणि मदर ब्लॉक हे अगदी जवळ आपल्याला असावेत ऑफ द नर्सरी साईट. द सायन शूट शुड बी टेकन ओनली फ्रॉम मदर प्लांट, आणि त्या प्लांटकडून फक्त आपण सायन घेतो. आता सायन आणि स्टॉक म्हणजे काय आहे हे तुम्हाला ग्राफ्टिंगमध्ये, बायोलॉजीमध्ये आणि क्रॉपमध्ये दोन्ही विषयात झालेलं आहे. देअरफॉर फॉर प्रिझर्वेशन ऑफ पॅथोजन फ्री प्लांटिंग स्टॉक, आणि त्यामुळं आपल्याला संवर्धन करायचं आहे. पॅथोजन म्हणजे डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम त्या प्लांटिंग स्टॉकला नसावेत. प्रॉपर आयसोलेशन म्हणजे त्याला वेगळं सेपरेट ठेवता आलं पाहिजे. सॅनिटायझेशन त्याचं करता आलं पाहिजे. आता सॅनिटायझेशन कोरोनामुळं तुम्हाला सगळ्यांना माहीत झालेलं आहे, निर्जंतुकीकरण ज्याला आपण म्हणतो. नंतर पिरियडिकल इन्स्पेक्शन करणं गरजेचं आहे. पिरियडिकल इन्स्पेक्शन म्हणजे वारंवार त्याचं इन्स्पेक्शन करायचं आहे. अँड टेस्टिंग अँड मेंटेनन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. या पद्धतीनं टेस्टिंग आणि आपल्याला काय करायचं आहे, मेंटेनन्स त्याचा करायचा आहे. फॉलोइंग आर द एक्झाम्पल्स ऑफ मदर प्लांट. मदर प्लांटची ही काही एक्झाम्पल्स आहेत. पहिलं आहे बघा, मँगो, केसर, अल्फॅन्सो, सिंधू आणि रत्ना. सपोटा आहे, कालीपती, क्रिकेट बॉल, ह्या त्याच्या जातीची नावं आहेत. गावा त्याचं जातीचं नाव आहे सरदार. पोमोग्रेनेटमध्ये गणेश आणि दुसरं आहे भगवा. या पद्धतीनं मदर प्लांट आपल्याला मेंटेन करायची आहेत. आता इथे एक चार्ट दिलेला आहे साधारणतः स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये, तो जर आपण बघूया, तो परीक्षेला तुमच्या नाही आहे, पण तरी पण आपण ते घेऊया एकदा 2 मिनिटामध्ये. वॉटर शुड बी अवेलेबल थ्रू आउट द इयर, अर्थ कळतो. एरिया शुड बी लार्ज इनफ टू अकोमोडेट द रिक्वायर्ड सीडलिंग अँड फॅसिलिटीज, म्हणजे एरिया पुरेसा मोठा असावा. एरिया कुड बी फ्लॅट ऑर स्लाइटली इन्क्लाइंड टू अलाव सफिशियंट ड्रेनेज. सफिशियंट ड्रेनेज मेंटेन करण्यासाठी आपल्याकडे फ्लॅट इन्क्लाइन म्हणजे थोडासा उतार असलेला एरिया असावा. एरिया मस्ट बी ॲक्सेसेबल ऑर क्लोज टू द रोड, रोडच्या जवळ असावं. एरिया मस्ट हॅव गुड सॉईल कंडिशन, सॉईलची कंडिशन चांगली असावी. दॅट इज ड्राय, सँडी, लोम ऑर लोम टॉप सॉईल ऑफ द अबाउट 30 सेंटीमीटर with 5.5 to 6.5 pH and high quantity of organic matter. Area must have good exposure to sunlight. Area must be protected from strong winds with temporary wind breakers. Wind breakers म्हणजे जेथून वाराचा अडथळा कमी होईल किंवा वारा जो असतो त्याला अडथळा निर्माण होईल. यूजिंग लोकल मटेरियल. फॉर परमनंट विंड ब्रेकर्स एस्टॅब्लिश ए ग्रीन बेल्ट, म्हणजे झाडं लावायची, ट्रीज दॅट कॅन विथस्टँड स्ट्रॉंग विंड अराउंड द नर्सरी. या पद्धतीनं आपल्याला फक्त पहिला पॉईंट आपण त्याच्यामधला कंप्लीट केला मदर स्टॉकचा. त्याच्यानंतर आणि काही झाडांची नावं दिलेली आहेत बघा. बेर, त्याच्यामध्ये उमरण, नंतर काय दिलं आहे कडका, नंतर सॅनूर, नंतर पंजाब, नंतर दिलेलं आहे चुरा, नंतर मेहरून, नंतर कॅश्यूनट जे आहे त्याची जाती दिलेल्या आहेत बघा. वेंगुर्ला 4, 5, 6, 7, 8 हे त्याचे टाईप्स आहेत, व्हरायटीची नावं आहेत. कोकोनटमध्ये पानवली आहे, T/D, नंतर प्रताप आहे. ग्रेप्समध्ये आहे सोनाका, शरद सीडलेस, थॉम्सन सीडलेस. फिगमध्ये आहेत पुना फिग, नंतर दिनकर. अनोला म्हणजे आपण त्याला आवळा असं म्हणतो, त्याच्यामध्ये जातीची नावं आहेत बघा. बनारसी, कृष्णा. स्वीट ऑरेंजमध्ये आहे न्यू सेलर. मँड्रिन ऑरेंजमध्ये आहे नागपुरी. नंतर अजून मदर स्टॉकमध्ये आपल्याला रोज, चंपक, हिबिस्कस हे मेंटेन करायचे आहे. त्याच्या पुढचा पॉईंट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.